नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे। आज आहे घटाची 6वी माळ आणि सकाळचा व्ह्यू आहे। फ्रेश झाल्यानंतर पूजा केली, त्यानंतर लागले कुकिंगला। ऑलरेडी इकडे आपली भाजी गेलेली आहे, चपात्या करून ठेवल्या, थोडंसं पीठ मळून ठेवलं। शनिवार होता त्यामुळे गरम गरम चपात्या दुपारी जेवताना देईन, नाश्ता पुरताच बनवल्या। त्यानंतर मस्त असा घी रोस्ट मखाना फ्राय केला छान घीमध्ये। त्यानंतर एक साईडला ठेवला होता चहा। माझ्या सकाळच्या पोळ्या घेतल्या, योगा झालं, डेली रुटीन झाल्यानंतर मग मी चहा आणि थोडासा मखाना खाल्ला। अद्वैत उठला होता, त्यालाही मखाना वगैरे खाऊ घातलं। त्यानंतर त्याचे वडील उठले, त्यांनी भाजी चपातीचा नाश्ता केला। आता कधी काय होतं ना की रोजचं आपण बनवून ठेवतो आणि मग ते गार चपात्या खाण्यात मजा नसते। गरम चपातीची सवय आहे घरी सगळ्यांना, त्याच्यामुळे थोडंसं पीठ लावून ठेवलं, पण फ्रीजमध्ये ठेवत नाही, बाहेरच ठेवलं। 1 वाजता म्हटल्यानं गरम गरम जेवण बनवून दे। त्यानंतर सुरुवात झाली रांगोळी काढायला। माझ्या एका फ्रेंडने मला इन्स्टावर ही रांगोळी पाठवलेली होती आणि अशी रांगोळी ट्राय कर म्हटलेली। सो तिच्या डिमांडवर मी ही रांगोळी काढते आहे। शीतल तिचं नाव आहे। तर मग म्हटलं बरं आज थोडंसं मला सर्दी वगैरे होती आणि कफ होता, मग म्हटलं बाहेर बसण्यापेक्षा घरात बसूनच छान रांगोळी काढावी। आणि मग घरात ही रांगोळी ट्राय केली, छान पद्धतीने काढली, इझी होती आणि मला छान वाटली, म्हणजे पटकन पण झाली ती। आता रांगोळी झाल्यानंतर प्रश्न होता की मला आजच्या माळेसाठी मला हवी होती लिंबाची पानं। त्यानंतर आजचा कलर तर होता ग्रे। मला आधी असं वाटलं कोकर्णीची व्हाईट फुलं आणून त्याला थोडंसं ग्रे कलरने आपण कलर करावं, पण पुन्हा नंतर मी थोडासा माझा विचार बदलला। म्हटलं आज वेगळं काहीतरी करूयात। आणि मिस्टर तर बघतच होते की आज ही ग्रे कलरची माळ कशी लावणार आहे। त्यांना वाटलं नक्की काय करते, पण मी आज काय केलं की म्हटलं चला आज सेलोटेपच्या मदतीने ज्या आपण सुपाऱ्या वाहतो ना देवांना, तर ती सुपारी आहे ना त्याचे मी गजऱ्या टाईप बनवलं होतं देवीला चढवण्यासाठी। थोडासा ग्रेमध्ये कलर होता, तो ग्रेही नाही म्हणता येईल, थोडासा ब्राऊन कलर होता तो। आता सकाळचा स्वयंपाक ऑलरेडी उरकलेला होता, पण आज भरपूर सारी कामं होती। लोकांना असं वाटतं की दोघं भारी वाटलं की माझ्या मैत्रिणीने मला ती रांगोळी सेंड केली आणि मी तिचा रिप्लिका पण काढू शकले। आता मी शोधतच असते की काय काढावं किंवा काय बनवावं वगैरे यासाठी, कारण नेहमी आयडिया लावून रांगोळी काढायला एवढा टाईमही नसतो। आणि मी ठरवलं होतं की उद्या संडे आहे, तर उद्या मला कन्यापूजन पण करायचं आहे, तर त्याची पण मला थोडीशी तयारी करायची होती। सो मग हे सगळंच एकत्रित चालू होतं आणि आपलं नेहमीचं तर सॅटर्डे संडेचं शेड्यूल असतं, जसं मी तुम्हाला सांगितलं। घरचं काम, त्यानंतर तुम्ही बाहेर जॉबला असाल तर ते काम, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याच्यात सणवार आले तर त्यानंतर तेही आपल्याला वेगळं मॅनेज करावं लागतं। आणि खरंच दोघं जण जर असेल किंवा छोटी स्मॉल फॅमिली असेल तर हे फार 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 जड जातं की मुलंही सांभाळायचं आहे, घरचंही करायचं आहे, बाहेरचंही करायचं, आणि सणावाराचं सगळं व्यवस्थित पण झालं पाहिजे। एकदम म्हणजे तारेवरची कसरत होते। त्यातच आता पुण्याचा पाऊस तुम्हाला माहिती आहे, कंटिन्युअसली पाऊस चालू आहे। त्या पावसामुळे ते वातावरणात जाणं येणं आणि ट्रॅफिक जाम तर इतका की कार काढायलाच नकोस होतं। माझ्या फार जीवावर येतं कार काढायला, त्यामुळे मी आपली स्कूटी घेऊन झटकीपट जाऊन येते। आणि त्यामुळे होतं असं की
त्या पावसात भिजणं किंवा तो ओलावा, त्यामुळे असं झालं आहे की कफच हटत नाही आहे अजिबातच. आणि कंटिन्युअसली ती सर्दी आणि कफ घेऊन हे सगळं कामं करणं म्हणजे तर फारच हेक्टिक होऊन जातं. कधी एकदाचा पाऊस थांबेल आता असं झालेलं आहे. आता बस झालं असं झालं की बस आता पाऊस आपण बेअर करू शकत नाही. ज्याला कोणाला पावसाळा हा ऋतू आवडत असेल ना, तर त्या व्यक्तीला सुद्धा आता पावसाचा कंटाळा आलेला असेल. तो सुद्धा म्हणत असेल की बस झाला आता पाऊस, किती दिवसांचा पडतोय आणि म्हणजे थांबायचं नावच नाही येते अजिबात पाऊस. पावसाचं काही नाही आहे, पाऊस वगैरे येणं ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. पण त्याच्यामुळे झालं असं आहे की वातावरणात इतका बदल झाला, इतकं प्रमाणापेक्षा थंड वातावरण झालं की कफ, सर्दी आणि सगळं पेशंट दिसतात आजूबाजूला. प्रत्येक घरात एक जण तरी कोणीतरी आजारी आहे. आणि मग त्यामुळे नको वाटतं. आता थोडंसं ऊन पडलं पाहिजे, थोडंसं असं एनर्जेटिक वाटलं पाहिजे. आणि बाकीचे सण पण एका मागोमाग येतात, ते दिवाळी वगैरे, तर ते एन्जॉय करता आले पाहिजे ना. हे पावसाळ्यात एन्जॉय करता येणार नाही, सगळीकडे चिडचिड वगैरे झालेली आहे. सो बघूयात आता कधी पाऊस थांबतो. चला तर अशा पद्धतीने माळ रेडी करून ठेवली होती. गजऱ्यासाठी थोडीशी वाट बघणार होते. त्या अगोदर म्हटलं चला आता लवकर हे सगळं रेडी करून घेऊयात. तयार केलेला स्वयंपाक एका साईडला करून ठेवला. त्यानंतर जे आपलं सामान होतं छोट्या छोट्या रॅक्सवर जे रोजचं लागतं डेली हातासरशी, ते मी साईडलाच ठेवते. ते मला कबडमध्ये ठेवायला आवडत नाही, कारण प्रत्येकदा किती वेळा खाली वर करणार. त्यामुळे मी ते थोडंसं असं साईडलाच रॅक्सवर ठेवलं होतं. त्या रॅक्स पण आज मला धुवायच्या होत्या, त्यामुळे पूर्ण किचन ओटा एम्प्टी केला. आता त्यानंतरनं मला ओटा, गॅस, टाईल्स हे सगळं साफ करायचं होतं. आता आपण रोज तर करतोच कुकिंग झाल्यानंतरनं साफ, किंवा मी पटकन स्क्रब वगैरे मारते. पण एकदम चांगलं किंवा मागच्या स्टाईल्स वगैरे सॅटर्डे किंवा संडेलाच माझ्याच्याने होतं, कारण मला मीनवाईल टाईम नसतो. आणि कितीही आपण म्हटलं की घरी आपल्याला हेल्पला मेड वगैरे जरी असल्यास तरी घराला घरपण बाईच्याच हाताने येतं. त्यामुळे मग घरच्या स्त्रीने थोडंफार त्याच्यात तुमच्याकडे मेड असला तरी लक्ष देणं हे गरजेचं असतंच. आणि जोपर्यंत तुम्ही स्वतःहून ती गोष्ट करत नाही तोपर्यंत ती समाधान पण मिळत नाही. सो सॅटर्डेला थोडीशी साफसफाई केली. आणि त्या गॅसचं तर काय सांगावं, मला हा काचेचा ग्लास बिलकुलही आवडत नाही, पण मिस्टरांनी तो घेतला आणि आता मला तो साफ करावा लागतो. ह्यापेक्षा मला तो स्टीलचा गॅस आहे ना आपला, तो आवडतो. मस्त त्याला घासता येतं वगैरे. ह्या गॅसचं खूप वाट पाहावं लागते थंड वगैरे होण्याची. चला तर अशा पद्धतीने साफसफाई पण झाली. त्यानंतर ना आता माळ पण बनवली, गजरा पण बनवला. त्यानंतर मस्त रेडी झाली. आजचा कलर ग्रे कलर होता, प्लेन ग्रे कलरची साडी होती, पण ती काय मला सापडली नाही. त्यामुळे मग ही ट्राय कलरमधली जी साडी होती त्याच्यामध्ये जास्त करून ग्रे कलर होता, ती मी घातली. अशा पद्धतीने आपली पूजा झाली. हे बघा, हे आपलं असं धान्य आलेलं आहे छान असं. आता आजची पूजा मस्तपैकी केली. त्यानंतर आजबेतला घेऊन चालले होते त्याच्या फ्रेंडकडे. तुपाचा नैवेद्य होता, तो दाखवला गाईच्या तुपाचा. आणि मी छान असे फोटो काढत होते पोस्ट करायला, पण आदवेत नाराज झाला, कारण त्याला सुद्धा फोटोज काढायचे होते. मग आदवेतला उभं केलं फोटो काढण्यासाठी. आदवेतचे पण छान असे फोटोज काढले. आणि त्यानंतरनं मग आदवेत आणि मी गेलो त्याच्या फ्रेंडच्या घरी. तिथून आलो. त्यानंतरनं मस्त असं जेवण केलं. त्यानंतरनं मी गेले माझ्या क्लासेससाठी. आणि क्लासेसवरून आल्यानंतर नेहमीच आपलं पुढची तयारी. चला तर मग आता व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि भेटूयात आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.